मिरर आहे मस्त असा मोठा रेक्टँगल वाला. तुम्ही विचार करत असाल की मी अचानकच असा ब्लॉगची सुरुवात केली, इथूनच आलो कुठे येते, ते तुम्हाला पाठीमागे कळत असेल. एवढं क्रॉकरीज आणि ते तुम्हाला मी दाखवतो मी आलो कुठे येते. आयकियामध्ये मे बी तुम्ही ते बघितलेच असणार, माझा असं कॅमेरा असेल तेव्हाच. तर मी विचार केला की मी व्हिडिओची स्टार्टिंगच मिररपासून स्टार्ट करतो आणि खूप छान प्रोडक्ट आहे इथले, मी तेच बघण्यासाठी आलो होतो. हे बघा, हे पण खूप छान, त्यांचं हे डिझाईनच मला खूप आवडलं बघायला गेलं तर. चला मी तुम्हाला अजून खूप साऱ्या गोष्टी पण दाखवतो इथं. आणि मला काही हे पण घ्यायचे, मी क्रॉकरीज आणि त्या काही गोष्टी घेण्यासाठी आलो होतो, आणि ते जे काय घेईल ते तुम्हाला मी दाखवतो. चला मग. आणि इकडं कुशन्स आणि ते ना बॅक सीट्स खूप मस्त आहे. हे बघा, ह्या गोष्टी, ह्या पिलोज कम्फर्टेबल सगळं. चेअर कुशन्स आहे बघा, चेअर कुशन्स मी तेव्हाच बोलत मला. आणि थोडे रेट्स बोलू शकतो कमी आहे जास्त आहे थोडेफार, पण चांगल्याच रेट्समध्ये सगळे. आणि इकडं हे पिलो पण खूप अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये आहे, सगळं पिलोचा सेक्शन आहे आणि खूप असे छान आहे. आणि इकडं हे चेअर जे आहे सिटिंग चेअर, एकदम कमेंडेबल सिटिंग चेअर आहे. मी तुम्हाला दाखवतो, इतक्या मस्त आहे ना, मला त्यात आवडली पण एक आहे. तर बघूया जर कुठं ठेवायला भेटली घरी तर ती घेऊया आपण. हे बघा, हे बघा इथं आलं का पुन्हा हा डायनिंग एरिया आहे. खूप मस्त असे डायनिंग टेबल्स, आणि हे जे लावले ना हे खूप असं छान आहे. याचं पण लुक असं एकदम इथून एंट्री बघाल तर हे पूर्ण बेडरूम सेट आहे, आणि खूप असं छान त्यांनी बेडरूम सेट पण इथं केलेलं आहे. आणि हे इकडं चिल्ड्रन्स रूम, इथं वॉशरूम, त्यांनी बेसिन आणि ते सगळं दिलं आहे. एकदम छान असं त्यांचं लेआउट्स हे खूप आवडले मला, आणि दिसायला पण. आणि त्यांनी डिझाईन करून दाखवले, म्हणजे तुम्ही डायरेक्ट बाय करा आणि घेऊन जाण्याचं काय. थिंक हा 18,000चा आहे चिल्ड्रन बेडरूमचा हा एरिया. बेडरूम पण खूप छान आहे असा. हे बघा, मी तुम्हाला त्याचा एक शॉट पण दाखवतो. इकडं मी मिररमध्ये हा एक डायनिंग एरिया, त्यांनी एक पूर्ण एरिया सेट केलेला आहे. हा इथंच तोच मास्टर बेडरूम होता, आणि पुढे सोफा पण आहे, तो पण मी तुम्हाला दाखवतो. मला हे खूप जास्त आवडलं, तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवतो. किचन त्यांनी एक पूर्ण असं तुम्ही बघाल ना, एक पूर्ण असं एरिया केला आहे, पूर्ण मी बोलतो की 1 BHK सारखं, सॉरी 2 BHK. त्यामध्ये एक चिल्ड्रन रूम, बेडरूम, इथं वॉशिंग एरिया आहे, ड्राय बाल्कनी, म्हणजे त्यांनी पूर्ण सेटच दिला. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट पूर्ण इथून सगळ्या वस्तू घेऊन जाऊ शकता. ते तुमच्या घराच्या साईडच्याने बनवून पण देऊ शकता. पूर्ण बोलतो एक फ्लॅटच डिझाईन केलेला आहे, आणि खूप असं छान वाटतं बघायला, आणि खूप मस्त वाटलं. मी पहिल्यांदाच आलो आहे, म्हटलं बघू तर काय असतं, मी तेच बघण्यासाठी आलो होतो. कारण की खूप लोक बोलतात आयकियाला जायचं, आम्हाला हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे, म्हणून म्हटलं आज आहे माझ्याकडे टाईम, आणि मला दिसलं पण रस्त्यात, तर चला तेही बघूया, एक्सप्लोअर करूया काहीतरी. मी बघतोय खूप साऱ्या गोष्टी आवडतात पण आहे वेगवेगळ्या. हा तर मी तुम्हाला त्याचे लुक दाखवले, ते 2 BHK बेडरूमचंच त्यांनी पूर्ण एक फ्लॅटच डिझाईन केलेला आहे. खूप असा मस्त फ्लॅट आहे. फ्लॅटने त्यांनी डिझाईन केलेल्या सगळ्या गोष्टी, कुठं तुम्ही काय लावू शकतात आणि ते. चला आपण अजून बघूया, खूप साऱ्या गोष्टी इथं बघण्यासाठी. चला. हे तुम्हाला असं वाटत असेल की रिअलमध्येच आपण असं बसलो आहे बाहेर, काय बोलतात बिल्डिंग्स आणि ते बाल्कनीमध्ये. नाही, हे एक आयकियाचा सेटअप आहे त्यांचा, जे तुम्हाला वाटेल की खरंच तुम्ही बाल्कनीमध्ये बसला. आणि त्यांनी इतका मस्त केलं आहे डिझाईन. चेअर कोणत्या ठेवलं पाहिजे, इथे हे ग्रीनरी कोणत्या हे केल्या पाहिजे, खूप असं छान आहे.
आणि इथून बघाल तर तुम्हाला पूर्ण वाटणार तुम्ही बाहेरच बसलो. हा एक मिरर आहे मस्त असा मोठा रेक्टँगलवाला. मे बी थोडासा तो दिसत नसणार लाईट्समुळे, म्हणजे मला जे इथं क्लिअर दिसते ते तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दिसतंय का नाही ते मला नाही समजत आहे काय, पण एक मस्त छान आहे. नंतर बघा इथं मध्ये आल्यावर तुम्हाला एक नवीन परत असा एक हॉलचं सेटअप केलेलं दिसतंय लिव्हिंग रूमचं. त्यामध्ये त्यांनी मस्त असा सोफा आणि ते दाखवले. मला ह्या पेंटिंग्स खूप आवडल्या इथं येत्या. ह्या बघा खूप असं छान पेंटिंग्स आहे आणि त्यांची रेट्स 1000 आहे, पण छान आहे. त्यांनी वर्कच एवढं छान आहे केले तर ते छान आहे. हा टी व्हीचं सेक्शन आहे. वरती ज्या लाईट्स आहेत त्या खूप छान आहे. आणि नंतर तुम्हाला जर इथं बुक्स बघणार, बुक सेल म्हणजे बुक्स पण तुम्ही ठेवू शकता असं त्यांनी सेटअपच केलं आहे पूर्ण. हे बघा बुक आहे ब्रूसची, पीटर एमिस कार्लिंगची आहे. आणि तुम्हाला इथं फराळ पण त्यांनी ठेवलं आहे, जसं चकली गेलं, मोदक आणि ते पण दिलं आहे खायला. आणि ह्यासाठी चहा, कुकीज आणि ते पण ठेवलं. म्हणजे तुम्ही कसं सेटअप करू शकता तुमचं घरातला एरिया तर तुम्हाला इथं करू शकता ना. हा डायरेक्ट व्ह्यू तुम्ही बघाल तर तुम्हाला इथून डायरेक्ट तुम्ही मुंबईतच जाणार. हे बघा म्हणजे त्यांनी काय त्याचं डिझाईन केली ना की असं तुम्हाला रिअलच फील वाटेल इथं बघितल्यावर. चला आपण आता बाहेर बघूया दुसरं अजून काय ते. सगळं क्रॉकरीजचं सेक्शन बघाल ते सगळे ग्लासेस आहे आणि खूप असे छान आहे. मी तेही तुम्हाला पुढे दाखवतो. चला हे बघा हे सगळे आईस्क्रीमचे मोल्ड इथं. त्याच्यात तुम्ही आईस्क्रीम म्हणजे इझिली होऊ शकते. त्यात तुम्ही सगळं त्याचं लिक्विड आणि ते टाकलं तर आईस्क्रीमचं सगळं बनवलं. हे सीझर्सचे पण मस्त सेक्शन आहे इथं. हे सगळं तुम्हाला क्रॉकरीज म्हणा, किचनच्या वस्तू, पूर्ण तुम्हाला घरातलं सेटअप तुम्हाला इंटेरियर करायचं ते सगळं इथं तुम्हाला भेटेल. आणि हे सगळे काय बोलू आपण याला, तुम्ही सांगा. चाकू बोलू, नाईफ बोलू, नाईफ्स वेगवेगळे. हा एक दुसरा सेटअप आहे बेडरूमचा. बेडरूम म्हणजे पूर्ण फ्लॅटचा. हे बघा हे माझं लुक पण होतं आजचं. आणि असं एक खूप छान आहे. इथं पण त्यांनी मस्त केलं आहे. हा मास्टर बेडरूमचा जे लुक बघाल ना तुम्ही खूप असं छान आहे. बुक शेल इथं वरती, वॉशरूम एरिया, ड्राय एरिया, इथं स्टडी टेबल तुम्ही जे काम करू शकता. इथं बुक शेल्सचे ट्रॉफी युनिट्स पण तुम्ही छोटंसं त्यांनी केलं आहे. खूप छान असं वाटतं बघायला. चला अजून आपल्याला काही दिसतं का नाही वेगवेगळं ते बघू. इथं टी व्हीसुद्धा म्हणजे तुम्हाला पूर्ण फ्लॅटचं इंटेरियर भेटून जाईल. ते तुम्हाला कस्टमाइज पण करून देतात. त्यांनी सगळं किचन पण कसं सेट केलं पाहिजे, कसं असतं त्यामध्ये ट्रॉल्याज आणि ते पण त्यांनी खूप असं छान केलं आहे. सगळं इन्क्लुडेड फ्रीज आणि ते सगळं मायक्रो ओव्हन आणि ते. हे बघा खूप असं छान त्यांनी केलं आहे. हे पण एक मॉड्युलर किचन बनवलं आहे मस्त. चला आपण बघूया आता पुढे. चला आपण आता खालच्या एरियामध्ये जाऊया. हे पण येल्लो शेडमध्ये किती छान आहे, ग्रीन आणि येल्लो शेडमध्ये. आता आपण खाली जाऊन बघू काय दिसतं काय नाही आपल्याला अजून छान. चला हे बघा हे सगळं लाईट सेक्शन आहे, लॅम्प्स आणि ते लॅम्प्स आहेत. टेबल स्टँड पण आहेत. खूप छान आहे सेट आहे. सगळे बेडचे सेट्स वेगवेगळे खूप आहे. इथं व्हरायटीज ऑफ बेड तुम्हाला बघायला मिळेल. वॉर्डरोब पण बनवले त्यांनी इथं जेंट्सचं पण. आणि हे जे हे बघा वॉर्डरोब मस्त आवडलं मला. हे सगळे मिरर्स आहे ना, म्हणजे मिरर लावायची एक्स्ट्रा गरजच नाही, वॉर्डरोबमध्येच मिरर. वाव मस्त आहे. आणि बघा टी शर्ट्सचं सेक्शनसाठी, नंतर शर्ट्स आणि सगळे ब्लेझर तुमचे असणार ते तुम्ही एका सेक्शनमध्ये. खूप असं छान त्याने एक वॉर्डरोब एरियासुद्धा बनवला आहे. माइंड ब्लोईंग.
हे लॅम्प्स ना कमाल, लॅम्प्सच खूप कमालचं आहे. हे सगळे ड्रॉवर्सचे शेल्स आहे, डिझाईन्स आहे, वेगवेगळ्या प्रकारचं फर्निचर्स. आणि हे सगळे इथं पुढे बघाल तर तुम्ही त्याचे तुम्हाला कलर कोणता पाहिजे त्यानुसार ते डोअर्स पण सिलेक्ट करता येते. इकडं आहे सगळे शेल्सचं डेस्क कसं करता येईल. इथं कॉम्प्युटर आहे, हे पण मस्त आहे एरिया, डेस्क आहे. ओके, इथं प्लॅनिंग एरिया आहे. इथं बेसिकली बघायला त्यांचे लॅपटॉप्स ते आपण करू शकतो. खूप छान असं आहे. क्रिएटिव्ह ड्रीम स्टोरेज सोल्युशन विथ अस, खूप छान आहे. स्लायडिंग डोअर्सचे ऑप्शन्स आहे, नोब्स अँड हँडल्स आहे इथं. खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला इथं खूप तुमचं घर तुम्हाला कसं डेकोर करायचं त्या गोष्टी इथं तुम्हाला बघायला मिळेल. आणि भले तुम्हाला वाटत असेल थोडं कॉस्टली तर तुम्ही तुमचे इंटिरियर डिझायनर म्हणा कुठून तुम्ही मटेरियल घेऊ शकतात. तुम्ही कम्पेअर प्राईस पण करू शकतात इथं येऊन. आणि तुम्हाला जिथून पण घ्यायचं असणार तिथून जाऊन तुम्हाला एक आयडिया येणार. इथं आले का तुम्हाला घर डेकोर कसं करायचं तर सगळ्या आयडिया इथून मिळणार तुम्हाला. खूप छान आहे इथं. जस्ट विजिट केलं पाहिजे असं मला तरी वाटतं. जेव्हा तुम्ही तुमचं नवीन घर घेतलं असेल त्यानंतर इंटेरियर करत असाल तर काही गोष्टी ज्या तुम्हाला कुठं नाही भेटणार त्या इथंही भेटू शकतात. आणि तुम्हाला जर दुसरं काय डिझाईन करायचं असेल तेही तुम्ही करू शकता. हे बघा हँडल्स, खूप छान आहे. कितीला 199ला आहे 5 पीस. चांगले आणि एकदम क्वालिटी वाईज पण हे गुड आहे. आणि हे डबे तुम्ही त्यात खूप साऱ्या वस्तू भरू शकतात. तुमचे कपडे पण तुमच्या जो वॉर्ड्रोबमध्ये व्यवस्थित नसेल बसत इस्त्रीवाले तुम्ही याच्यात ठेवू शकता. आणि 200 रुपयाचा एक आहे, साईजनुसार आहे. खूप छान आहे असं. हे पण छान आहे स्टोरेजसाठी. तिकडं किड्स सेक्शन आहे, तिथं पण जाऊन बघूया. तिथं मस्त टॉईज आणि ते दिसतात. चला, किड्स बेडरूम आहे. मला हा लॅम्पच खूप आवडला आहे. खूप ठिकाणी बघितला आणि तो दिसायला खूप असं एकदम छान वाटतं आहे. हे किड्स बेडरूम तुम्ही कसं करू शकता, टॉईज आणि ते सगळं अरेंजमेंट दिले इथं. तर त्यांनी किड्ससाठी एक फन स्टार्ट केला आहे. स्टार्ट करा आणि फिनिश करा, तसं करत करत जा. हे खूप एक छान वाटलं मला. बाकीचं तर हे सगळं किड्सचं सेक्शन आहे. मला तो पहिलावाला एरिया खूप आवडला जिथं त्यांनी सगळं ॲनिमल्सचं केलं आहे, टॉईजवाला. हा एक पांडा थीम वाटते, म्हणजे पूर्ण एक छान अशी थीम, म्हणजे सगळ्याच गोष्टी. वाव, हे बघा त्याची जी उशी त्यावर पण मस्त तोच जो लहान मुलांचा बेड असतो त्यामध्ये बघा हे मस्त केलं. आणि ही जी थीम आहे ना त्यांच्या लॅम्पची, मी तरी सांगेल लॅम्प्स खूप छान भेटतात इथं. आणि हे पूर्ण मला वाटतं पेडंट लॅम्प शेड आहे. हा खूप छान आहे. हे बघा, हे आयकियाचं एक मोठं असं स्टोअर जे आहे परेलमध्ये.